एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर मी बऱ्याच दिवसापासून विचार करते की मी लवकर उठेल, योगा करेल. तुम्हाला देखील मी सांगितलं होतं इन्स्टाला चॅलेंजेस करणार आहे वगैरे, आणि चालू देखील केलं होतं. पण त्याच्यामध्ये मी फक्त एखाद दिवस किंवा मग कोणत्या दिवशी इव्हिनिंगला करायचे. तर मला आता यावेळेस असं करायचं नव्हतं. आणि असं म्हणतात की थंडीमध्ये केलेला योगा वगैरे जो असतो तो शरीराला खूप मानतो. त्याच्यामुळे म्हणलं की फायनली आता काही जरी झालं तर करायचंच. आणि मी असं करायची की सोमवारपासून स्टार्ट करेल किंवा 1 तारखेपासून स्टार्ट करेल, असं चालू असायचं माझं. पण आज फायनली मी डिसिजन घेतला. आणि यस, माझी जी कलिग आहे, जी की माझी खूप चांगली फ्रेंड देखील आहे आणि यस बहीण सुद्धा आहे, तर ती जी आहे ती मॅरिड असल्यामुळे तिला लवकर उठावं लागतं 5:30लाच. म्हणून मग मी तिला म्हणलं की जेव्हा तू 5:30ला उठते तेव्हा मला सुद्धा कॉल करत जा. जी की रंजना आहे, काही जणांना माहीत देखील असेल, ती बऱ्याच ब्लॉग्समध्ये आलेली सुद्धा माझ्या. तर मग मी तिला सांगितलं होतं की कॉल कर म्हणून, आणि मस्त तिने सोमवारी मला कॉल केला आणि मस्त तिने मला सकाळी 5:30ला कॉल केला. आणि मी पण उठले, कारण मी त्या दिवशी रविवारच्या रात्रीचे खूप छान असं मोटिवेशन ऐकलं होतं. त्याच्यामुळे मग फायनली मी उठले आणि नंतर अगोदर गरम पाणी केलं पिण्यासाठी, लिंबू आणि पाणी. ते पिणं झाल्यानंतर लगेच योगा करायला घेतला. आणि एक जे सेशन आहे ते 15 दिवसांसाठी फ्री सेशन आहे एक, तर ते जॉईन केलं आहे मी सध्या. आणि त्याच्यावरच बघून योगा करते. मला काही असं प्रॉपर येत नाही, कारण मी कधीच असं केलेलं नाही. 8 दिवस वगैरे केला असेल, पण जास्त असं कन्सिस्टंट नाही राहिलेली. आणि आता मला राहायचं आहे म्हणजे आहे. आणि साईडला बघू शकता तुम्ही खुशी मॅडमचं काय चालू आहे, शौच करणं चालू आहे तिचं. आणि टोनीला तर माझ्या साईडने उठायचंच नव्हतं. साहेब माझ्या इथेच येऊन बसले होते आणि बहुतेक खाली जे अंतरलं होतं मी ब्लँकेट, ते पण त्याला गरम वाटत होतं, त्याच्यामुळे तो बसत असेल. आणि खुशी देखील तिथेच आजूबाजूला फिरत होती. आणि मला वाटलं नव्हतं की पहिल्या दिवशी मला असं एवढा योगा जमेल वगैरे, कारण माझी बॉडी जी आहे ती स्ट्रेचेबल नाही आहे, खूप मला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे पण यस, मला ऑलमोस्ट 70% मी कंप्लीट केलं. त्यांनी जे टास्क सांगितले होते ते सर्व टास्क मला जमले. आणि बघा दोघं पण कसे मध्ये करताय. टोनी तर समोरच येऊन बसत होता. आणि दुसऱ्या दिवशी तर मला ज्या पहिल्या दिवशी स्टेप जमलेल्या नव्हत्या त्या एवढ्या ॲक्युरेट आल्या, मला वाटलं देखील नव्हतं की मी करू शकेल म्हणून. आणि यस, आज 3रा आणि 4था दिवस देखील संपलेला आहे. आणि मी खूप चांगल्या प्रकारे आता योगा करायला शिकली. आणि यस, माझा हा जर्नी मी कंटिन्यू करणारच आहे, कारण मला बंद करायचं नाहीये. मला योगा, मेडिटेशन, बुक जे रीड करते मी, ते सर्व मला कंटिन्यू करायचं आहे. ते जर एकदा सवय तुटली तर मग नंतर काही पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळे त्यानंतर बघा इकडे या दोघांचे एवढे भांडणं चालू होते. दोघं बसले होते एवढा वेळ शांत, झोपले होते तिथे. आणि नंतर अचानकच असं काय झालं त्या दोघांनाच माहिती, एवढे जास्त भांडणं करायला लागले. मग मी ते बघतच होते, एवढं छान वाटत होतं त्यांना हे बघत बसायला. आणि आज मला टिफिनला बनवायची होती शिमला मिरचीची भाजी, चपात्यांचा. आणि एक विषय वेगळाच झाला की मला रात्री असं मी विचार करून झोपले होते की 5:30ला उठल्यानंतर स्वयंपाक करायचा, योगा करायचा, एडिटिंग पण करायची होती. आणि मी सकाळी संध्याकाळच्या सुद्धा चपात्या बनवून ठेवते. आणि या दिवशी असं झालं की मी मस्त उठले आणि बघितलं तर काय, पीठ फक्त 2च चपात्याचं होतं. मग काय, मला फक्त टिफिन पुरताच डब्बा बनवायचा होता. आणि एवढा जास्त वेळ माझ्याकडे उरला, त्यामुळे खूपच जास्त आनंद होत होता, काय सांगायचं. कारण एवढा म्हणजे टाइम भेटला होता मला दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. गडबड होणार नव्हती माझी, धावपळ नव्हती होणार. मस्त 2च चपात्या बनवल्या. नंतर मग टिफिन वगैरे भरला, चिवडा, चपाती आणि शिमला मिरचीची काळ्या मसाल्याची भाजी, जी की खूप जास्त भारी लागते. जर तुम्हाला शिमला मिरची आवडत नसेल ना, तर ही भाजी एकदा ट्राय करून पहा. रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी अगोदर खायचे नाही शिमला मिरची, वास त्याचा मला आवडायचा नाही. पण आता जेव्हापासून ती काळ्या मसाल्याची खाते ना, खूप जास्त आवडते मला. आणि तशी बनवायला पण सोपी जाते ती, त्यामुळे मग आवडते. नंतर मग क्लिनिंग वगैरे केली. आणि आता हा किचन ओटा साफ करायला तर मला कधी मुहूर्त लागतोय काय माहिती, कारण सध्या एवढे जास्त बाहेरचेच कामं चालू आहेत, इकडे जा तिकडे जा. त्यामुळे हे घरातलं तर काही होतच नाहीये. त्यामुळे तुम्हाला दुसरं पण काही दिसत नाहीये. तर मी लवकरच तो पण साफ करेलच, एखादा संडे बघून, आता 2रा 3रा. त्यानंतर मग सगळं नीट होऊनच जाईल. नंतर मग टिफिन बॅगमध्ये भरला. आणि भाजीमध्ये थोडंसं तेल जास्त होतं, तर मला वाटलं की सांडेल म्हणून त्याला कॅरी बॅग लावून नेली.
पण मी बॅग उभीच ठेवते त्याच्यामुळे काहीच झालेलं नाही. नंतर मग मला बराच वेळ होता त्यामुळे मग म्हणलं की चला बेड वगैरे नीट करून जाऊ. आणि हे दोघं बघा, जेव्हा मी बेडशीट हातरते ना त्यावेळेस यांना मध्ये यायचं असतं म्हणजे यायचं असतं. आणि बघा किती मस्त वाटते. याच्यामुळे काय होईल, मी जेव्हा घरी येईल ना तेव्हा जेव्हा बेड असं मस्त अरेंज केलेला असेल त्यावेळेस भारी वाटेल आणि झोप येणार नाही. नाहीतर एवढं ऑफिसवरून आलं ना डायरेक्ट मला तर झोप येते. त्याच्यामुळे हे असं मस्त अरेंज केलेलं पाहून मस्त असं झोप जाते उडून माझी. तरी तुम्हाला पण होतं का असं कधी कधी? नंतर मग रेडी झाले आणि आता सध्या आमच्या ऑफिसमध्ये केस मोकळे सोडायचे नाही म्हणून सांगितलेले. त्याच्यामुळे मला वेणी घालायची होती आणि वेणी तर काही मला जमत नाही म्हणून मग अशीच वाकडी तिकडी झाली आणि खूपच राग येत होता कारण ते माझे छोटे छोटे हेअर्स बाहेर निघत होते. त्रास पण होत होता, पण काय करणार. आणि माझ्यासारखं असं कोण कोण आणखीन या पद्धतीने पावडर लावतं मला नक्की सांगा. नंतर मग आता थंडी पण वाढली आहे म्हणून मग स्वेटर वगैरे ते पण घालायचं होतं आणि मस्त तयार वगैरे झाले. सो आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. अँड येस, ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.